गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव स्फोटाआधीचा एक व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। हाच तो व्हिडिओ जो स्फोटाआधीच चित्रित करण्यात आला होता। दरम्यान याच क्लबमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि या स्फोटात मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते आणि मृतांमध्ये क्लबमधील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। या आगीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली। Three people have lost their precious life. 23 जण या घटनान जे हे जाले आहे उजो लागलो 23 जण बाहेर पडले। तितून 3 महिला आणि हे 3 महिला ट्युरिस्ट त्याचे स्टाफ कितके ते आता पावतले 10-12 जण तरी स्टाफ होता। युनिफॉर्मा पहिले आम्ही आणि बाकीचे ट्युरिस्ट असतले। हम लोग अपने हॉस्टल पहुंचे तो हमने देखा वहाँ पे कि धुआं काफ़ी ज़्यादा आ रहा है एंड वहाँ कुछ रेडिश ह्यू भी था। तो हम यहाँ पता करने हैं कि क्या हुआ है। एक्चुअली वी वर प्लानिंग टू कम एंड पार्टी हियर एट yesterday night. Yes, but then we got to know that a big fire has taken place out here. I think there was a DJ party yesterday. I don't know much about it. हाच तो व्हिडिओ स्फोट होण्याआधीचा हा व्हिडिओ आहे। काही काळातच या ठिकाणी स्फोट झाला आणि तब्बल 25 जणांचा नाहक बळी गेला। स्फोट होण्याआधी काही क्षणांपूर्वीचेच हे दृश्य आहे। स्फोटाआधीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। सध्या तुम्ही तो पाहताय। या अग्नितांडवात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला। यामध्ये या क्लबमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे।